सामंतराजे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष। 1 सप्टेंबर इसवी सन 1607 छत्रपती शिवाजी महाराज चौल ते बांदा हा प्रदेश जिंकून स्वराज्यात सामील केला। 1 सप्टेंबर इसवी सन 1607 छत्रपती शिवाजी महाराजांनी चौल ते बांदा हा प्रदेश जिंकून घेतला। चौल जगाच्या नकाशातील एकेकाळचे भरभराटीचे बंदर इजिप्त, ग्रीस, चीन आणि आखातातील देशांकडे याच बंदरातून व्यापार होत असे। त्या काळी आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी उदयास आलेले हे बंदर पोर्तुगीजांचे महत्वाचे ठाणे, निजामशाही, आदिलशाही आणि मराठेशाही फार जवळून पाहणारे नगर होते। असे हे विस्मरणात गेलेले चौल ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहताना फारच वेगळे भासले। चौल आज समुद्र पर्यटनासाठी ओळखले जाते। जगाच्या नकाशात त्या काळी दक्षिण काशी अशी महत्वाची भूमिका बजावणारे चौल आज त्याच नकाशात शोधावे लागते। काल्य तस्मो नमो म्हणतात ते हे असे। इतिहासात फेरफटका मारताना या महत्वाच्या बंदराचा उल्लेख पेरिप्लस ऑफ एरिथ्रॉइन सी या दस्तऐवजात आणि अगदी सुमारे 2500 वर्षापासून आढळतो। रायगड जिल्ह्यात अलिबागच्या दक्षिणेस 18 किलोमीटरवर असलेल्या चौल मध्ये वाघजाईच्या डोंगरातील सातवाहन काळातील लेणी त्या काळचे चौलशी असलेले नाते दाखवते। अक्षी नागवाप्रमाणे चौल रेवदंडा ही देखील एक जोड वेगळी आहे। मूळच्या चौलच्या 2-3 पाखाड्यात स्वतंत्र करून रेवदंड नगर उदयास आहे, म्हणून आजही या परिसरात चौलचा उल्लेख चौल रेवदंड असाच केला जातो। पुराणात गेलो तर चौलचे नाव चंपावती तर रेवदंड्याचे नाव रेवती असे आढळते। पण चौल या नागरिकचे पौराणिक नावांशिवाय चेमूल, तिमूल, सिमूल, सेमुल्ल, सिबोल, चेमुल्ल, सेमूल, जयमूल, जेमुल्ली, चिवली, शिवली, चिवली, खौल, चावोल, चौले आणि आता चौल अशा अन्य नावांनी या स्थळाचा उल्लेख आलेला आहे। एखाद्या गावातील ही एवढी नावे कशी असा प्रश्न मला पडला आणि त्याचे उत्तर ऐतिहासिक दस्तऐवजातून चौलच्या प्राचीन बंदरात दडलेले आढळले। इतिहासात चौल या नगरीचं प्रतीक, कालखंड आणि त्याचे हे प्रसिद्ध बंदर होते। साहजिकच संपर्कात आलेल्या अनेक देशी विदेशी सत्ता व्यापारी प्रवास या साऱ्यांनी या स्थळाचे आपापल्या भाषा, संस्कृती आणि उच्चारानुसार उल्लेख केला आणि त्यातूनच ही विविध नावे जन्माला आली। 1 सप्टेंबर इसवी सन 1682 दक्षिणेत येताच औरंगजेब स्वराज्यातील महत्वाचे किल्ले आणि मुलूक घेण्यासाठी आक्रमक हालचाली सुरू केल्या। त्यांनी 1682च्या सुरुवातीला सातारा परिसरात हल्ले चढवले। या मोहिमेसाठी बादशाहने खान जहान बहादूरला पाठवले होते। त्याने मराठ्यांच्या ताब्यातील सातारा जवळील रहमतपूर आणि इतर गावे लुटली। यासह खान जहाने सातारगड, अद्दल, सुबुद्दल, रहिमतपूर या भागातील जंगल ताब्यात घेतले आणि काही ठिकाणी आगी लावल्या। सरदार भीमराव आणि त्याची मुले त्याच्या हाती सापडली। त्यांच्या बरोबरच 25,000 कैदी सापडले। त्यात 10,000 मुसलमान होते। याचबरोबर 8,000 जनावरेही त्यांनी पकडली। ही सर्व लूट पेडगाव इथे येऊन तो मराठी मुलकात पुण्य हल्ला करणार होता। 1 सप्टेंबर इसवी सन 1816 19 सप्टेंबर इसवी सन 1815 रोजी त्र्यंबकजी डेंग्यांना इंग्रज अधिकारी माउंट स्टुअर्ट एलिसखान कैदेत ठेवले। त्र्यंबकजी डेंगळे हे एक उत्तम कारभारी आणि प्रशासक होते। नाना फडणवीसांच्या मृत्यूनंतर गेल्या 15 वर्षात असा उत्तम कारभारी पेशव्यांना मिळवले नव्हते। नानांनी काम करण्याची पद्धत, त्यांची शिस्त, कडवटपणा आणि मुख्यतः दौलतीची हित हे सारे गुण जशात तसे त्र्यंबकजीत पुरेपूर उतरले होते। वसईच्या तहामुळे पेशव्यांची झालेली नामुष्की आणि या गोऱ्यांच्या अवलादीपासून दौलत वाचवायची असेल तर त्र्यंबकजांचे हवे हे बाजीराव पक्के जाणून होते। बाजीरावांना त्र्यंबकजी डेंग्यांच्या इंग्रजांच्या तावडीतून सोडवण्याकरता गुप्त हालचाली सुरू केल्या आणि अखेर 1 वर्षानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले। दिनांक 1 सप्टेंबर 1816 या दिवशी त्र्यंबकजी डेंगळे इंग्रजांच्या हातावर तुरी देऊन ठाण्याच्या त्या कडक बंदोबस्तात अलगद निसटले।